नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं शर्यत वेडा या यूट्यूब चॅनलवर मी सहर्ष स्वागत करतो। आज अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी जी नवीन नियम आणि अटी यांची नियमावली जी आखण्यात आलेली आहे ती आता मी तुम्हाला तुमच्यासमोर दाखवत आहे। बघा, विकास सर बोली आलेली आहे। आबांचं या ठिकाणी परमिशन घेऊन या ठिकाणी मी जाहीर करतो। पहिला जो नियम आलेला आहे, पहिला जी नियमावली आहे ती अशी आहे, रोख रुपये 1,11,000 रुपयापर्यंतची मैदानं ही विभाग मर्यादितच राहतील। आपल्या लक्षात आलं असेल, विभाग मर्यादित म्हणल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की ज्या मैदानामध्ये 1,11,000 रुपये बक्षीस आहे ते मैदान हे विभाग मर्यादित असेल आणि तो आयोजकांना अधिकार आहे। बक्षीस आपण एवढं लावलं तर पंचम म्हणजे विभाग मर्यादित जसे जसे असतील मैदानं त्या पद्धतीनं ते जाहीर करू शकतात। दुसरा जो महत्त्वाचा नियम आहे तो अखंड महाराष्ट्रात ओपनची मैदानं जे घेणारे आयोजक आहेत त्यांनी लक्षात घ्यायचं आहे, त्या मैदानासाठी कमीत कमी रुपये 1,51,000 रुपये असं बक्षीस जाहीर केलं पाहिजे आणि त्याच्यावरचं जे बक्षीस असेल ते मैदान संपूर्ण महाराष्ट्रभरातील महाराष्ट्रातल्या संपूर्ण बैलगाडी मालकांना त्या मैदानामध्ये पाहण्याचा अधिकार परवानगी राहणार आहे। सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, मैदानं चालू झाल्यापासून संघटनेने आपल्या सर्व बैलगाडी मालकांना एक गोष्ट आवर्जून सांगितलेली आहे की सभासद नोंदणी ही काळाची गरज आहे, महत्त्वाची गोष्ट आहे। त्यामध्ये सभासद नोंदणी करत असताना बैलगाडा मालक कमीत कमी 2 वर्ष त्या बैलगाडी मालकाला बैलगाडी शर्यतीचा अनुभव असला पाहिजे याची बैलगाडी मालकांनी नोंद घ्यायची आहे। जर त्यामध्ये काही नवीन बैलगाडी मालक असतील, म्हणजे ज्यांनी खेळ आत्ता चालू केला आहे, काहींनी मागील वर्षी चालू केला आहे, जे नवीन आहेत त्यांच्यासाठी नियम आहे, नवीन बैलगाडी मालकासाठी सभासद आपल्याला जर व्हायचं असेल तर त्यांना पुढील 1 वर्षासाठी तात्पुरतं सभासद म्हणून पहिल्यांदा नोंद करावं लागेल आणि 1 वर्ष मागलं 1 वर्ष तात्पुरत्या सभासदाचं असे 2 वर्ष झाल्यानंतर त्यांना कायमस्वरूपी सभासद या ठिकाणी करून घेतलं जाईल। 5वा नियम आहे, सर्वात महत्त्वाचा नियम आहे, निकालाकरता ऑब्जेक्शन आलं, यात्रा कमिटी, तालुका कमिटी आणि जिल्हा कमिटी, आपल्याला माहिती आहे पंच कमिटी आयोजक या ठिकाणी निकाल देत असतात। तो निकाल यात्रा कमिटी लय झालं, त्यानंतर तालुका कमिटी आणि तालुका कमिटीचा निकाल जिल्हा कमिटी इथपर्यंतच निकाल येणार आहे आणि या तिन्ही कमिटीचा निकाल हा अंतिम असणार आहे। बैलगाडी मालकांनी तो निकाल मान्यच करायचा आहे। जर समजा निर्णय मान्य नाही केला तर त्या गाडी मालकांना दोन्ही बैल मालकांचे सभासदत्व 1 महिन्याकरता निलंबित करण्यात येणार आहे। म्हणजे बैलगाडी मालक लक्षात घ्या, आपल्याला जे पंच कमिटी आहे, तालुका कमिटी आणि जिल्हा कमिटी आहे त्यांनी दिलेला निर्णय हा अंतिम असणार आहे। जर आपण तो मान्य नाही केला तर दोन्ही बैल मालकांना 1 महिन्याचं सभासदत्व हे रद्द केलं जाणार आहे। त्याचबरोबर जर 1 वर्षाच्या काळात त्याच सभासदाकडनं 5 वेळा निलंबन त्यांच्यावर जर झालं, म्हणजे बैल मालक म्हणून आपण ज्या वेळेला ऑब्जेक्शन घेतो आणि ते 5 वेळा जर आपलं वर्षात निलंबन झालं तर बैलगाडी मालक आपलं सभासदत्व संघटना ही कायम स्वरूपी रद्द करू शकते। त्यामुळं आपण लक्षात घ्यायचं आहे। त्यानंतर दिनांक 15 सप्टेंबर 2026च्या अगोदर बैलगाडी मालकांनी आपली नावं सभासद नोंदणी करून घेणं बंधनकारक आहे। त्यानंतर होणाऱ्या संघटनेच्या मैदानामध्ये आपल्याला माहिती आहे, पहिली गोष्ट सभासद नोंदणी करणं गरजेचं आहे। 15 सप्टेंबर आपल्याला शेवटची तारीख या वेळेला दिलेली आहे, पुढची तारीख नसणार आहे। तुम्ही 16 सप्टेंबर जरी म्हटला तर तुमचं सभासदत्व करून घेतलं जाणार नाही। तर त्यावेळेला तुम्ही सभासदत्व का घेताय याचं कारण आहे, संघटनेच्या मैदानामध्ये तुम्हाला सभासद क्रमांक येणार आहे आणि पावतीवरती तो सभासद क्रमांक नोंदवला जाणार आणि मगच तुमची गाडी नोंद करून घेतली जाणार आहे। जर आपल्याला सभासद क्रमांक नसेल, पावती तुम्हाला नोंद करू दिली जाणार नाही, त्यामुळं आपली गाडी नोंद करून घेतली जाणार नाही। त्यामुळं आपल्याला सभासद क्रमांक असणं गरजेचं आहे। 7वा नियम आहे, तालुका कमिटीनं जर आपल्या तालुक्यात बाबांनो पदाधिकाऱ्यांसाठी 1 नाव, मग जिल्हा सदस्य पदासाठी असेल तर त्यासाठी तालुका कमिटीनं शिफारशीसाठीचा 1 नावाचा प्रस्ताव करून द्यायचा आहे। तालुका कमिटी आणि तालुक्यातील
बैलगाडी मालक आपण आपली मीटिंग लावायची, त्यात तो प्रस्ताव करायचा, सर्वानुमते मंजूर करून आपण संघटनेकडे तो प्रस्ताव पाठवायचा आहे आणि वरिष्ठ कमिटीकडे आलेला तो सादर झालेला प्रस्ताव त्या आधारे जिल्हा सदस्यांचे नेमणुकीचे पत्र संबंधित व्यक्तीला देऊन त्या संबंधित व्यक्तीचा या ठिकाणी जिल्हा बैलगाडी संघटनेच्या वरती नियुक्ती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर कुठल्याही विभागातील बैल खरेदी करत असताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे बैलगाडी मालक ऐका, कुठल्याही विभागातील बैल खरेदी करत असताना त्या व्यवहारात संबंधित आपण वकिलामार्फत तो व्यवहार नोटरी केला पाहिजे आणि नोटरी नाही केला तर नोटरी करणं हे बंधनकारक आहे. जर नोटरी नाही केला तर तालुका कमिटीचे 2 जबाबदार पदाधिकारी आपण त्यांच्या साक्षीनं व्हिडिओच्या माध्यमातून हा व्यवहार पूर्णत्वाला आणायचा आहे, जेणेकरून आपला व्यवहार व्यवस्थित कायदेशीररित्या पूर्ण झाला ही त्या ठिकाणी आपल्याला त्याचा सबळ पुरावा मिळेल आणि पुरावा मिळाल्यानंतर या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं त्याच्यावर ऑब्जेक्शन येणार नाही. त्यामुळं आपल्याला व्यवहार करत असताना एकतर वकिलामार्फत नोटरी करू, अन्यथा तालुका कमिटीचे 2 जबाबदारी पदाधिकारी घेऊन व्हिडिओच्या माध्यमातून हा व्यवहार पूर्णत्वाला आणायचा आहे आणि विभाग मर्यादित मर्यादितच्या माध्यमातून हा व्यवहार पूर्णत्वाला आणायचा आहे आणि विभाग मर्यादित मैदानावर करार केलेले बैल चालणार नाहीत म्हणजे पळणार नाहीत. याची नोंद बैलगाडी मालकाने घ्या. विभाग मर्यादित मैदानामध्ये बैल मालकाचा हा बैल असलाच पाहिजे, कराराचा बैल चालणार नाही याची नोंद घ्या. आणि हे सगळे नवीन नियम मी या ठिकाणी संघटनेच्या माध्यमातून जाहीर केले. मनपूर्वक धन्यवाद. यानंतर अखिल भारतीय बैलगाडी शर्यत संघटनेचे सचिव आदरणीय पैलवान विलास देशमुख बोलतील. प्रथमतः सर्व बैलगाडी मालक चालक यांना नमस्कार. राहुल गोरे